आगडगाव मध्ये खरंच भूतांची जत्रा भरते का, त्याचा आज आपण खरं रहस्य जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच सकाळी होणार आरतीचा पण आपण लाभ घेणार आहोत. देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम् देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम् नारदादि योगी वृन्द वन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. आगडगाव मध्ये रात्री 12 वाजता भूतांची जत्रा भरते. खरंच भूतांची जत्रा भरते का? भूतांची नाही, पण राक्षसांची भरते. याला एक सांगल मी की जे या 3 दऱ्यामध्ये 3 राक्षस राज्य करत असताना ते सुरुवातीला जनावरांना त्रास द्यायचे, नंतर त्या माणसांना त्रास देऊ लागले. माणसांना त्रास दिल्यानंतर मग सर्व गावकऱ्यांनी भक्तांनी कालभैरवनाथाकडे प्रश्न मांडला, अहो हे राक्षस आम्हाला त्रास देतात. मग राक्षस आणि कालभैरवनाथ यांच्यात युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर कालभैरवनाथाने त्यांना तिघांना हरवल्यानंतर मग या ठिकाणी त्यांचा वध करणार. तर तेवढ्यात ते म्हटले आम्हाला काहीतरी उपवर द्या. मग उपवर द्या म्हटल्याबरोबर मग त्यांचं असं केलं की ज्या दिवशी माझा यात्रा उत्सव या ठिकाणी सर्व भक्तजन गुण्या गोविंदाने साजरा करतात, त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमची यात्रा असते. आणि मग तुमची यात्रा असली की त्या यात्रेच्या दिवशी तुम्ही आनंदाने हे करतात. मग ते कोण होते? राक्षस होते, ते भूत नव्हते. मग हे राक्षस आणि खेडेगावामध्ये आता जशी कन्सेप्ट क्लिअर होत नाही की राक्षस आणि भूत, तर राक्षस आणि भूत वेगळे. तर ही राक्षसांची यात्रा आहे आणि राक्षसांसाठी या ठिकाणी कालभैरवनाथाने केलं. मग त्यांचा वध केल्यानंतर तिघांची मुंडकी या ठिकाणी दिली. पण त्याच्या अगोदर त्यांना सांगितलं की मुंडकी तुमची आमच्या दरवाज्यावर राहतील का, तर तुम्ही माझे भक्त आहेत, येणारा भक्त नतमस्तक तुम्हाला होईल आणि मग माझ्या दर्शनाला येईल. आपण दरवाजाने जे आतमध्ये प्रवेश करतो, आगडमल, देवमल, रतलमल, अशा 3 प्रकारचे. राक्षस आहेत, त्यांची तिथं मुंडकी लावलेली. हो की आगडगाव मध्ये भूतांची जत्रा न भरता तर ती राक्षसांची जत्रा असते. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही कुठं लक्षात ठेवा, कधी बी म्हणताना की आगडगाव मध्ये भूतांची नव्हे तर राक्षसांची जत्रा भरते. धन्यवाद सर.